सांगली मिरज आणि कुप्पाड महानगरपालिकेच्या मुख्य रस्त्यावरील सांगली मिरज रोडवर विश्रामबाग येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले होते। ते आज अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मोहीम चालू होती। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद झाले, तरीही अतिक्रमण काढण्याचे काम सुरूच आहे। काही तरुणांनी ही कारणे खोटी आहेत म्हणून खोक्यावर जाऊन बसले, तर काही जणांनी रस्त्यावर खेळ मांडला होता, तरीही कारवाई थांबली नाही। यामध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता। अतिक्रमण काढतेवेळी महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, सहाय्यक आयुक्त राहुल रोकडे तसेच उपायुक्त स्मृती पाटील आणि मोठ्या संख्येने महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते। पाठवून द्या इकडे। पाडली रेल्वेची बिल्डिंग का पाडली? रेल्वेची जी तिकीट काउंटर होतं इमारत ती का पाडली? आता पाडली मॅडम, सकाळी नव्हती। आधी कशी पडली? का पाडली ती? तुम्हाला काय राईट साईड ती पाडायची? तुमची जागा आहे ती? तुमची जागा आहे का ती? जागा तुमच्या महापालिकेच्या अगोदरपासून ती इमारत आहे। तुम्ही कसा हात लावला तिला? ती आधी अनाधिकृत आहे कशी काय? रेल्वेची जागा आहे। तुम्हाला हे बाकीचं अतिक्रमण ठीक आहे ना, तुम्ही रेल्वेची कशी काय पाडली? मॅडम आयशी उत्तर द्या, मला उत्तर द्या मॅडम। हो उपायुक्त साहेब, ही काय पद्धत आहे मला सांगा? रेल्वेची जागा का पाडली तुम्ही? ही जागा तुम्हाला हडपायची आहे का? घ्या ना, ही जागा हडपायची आहे ना, जागा हडपायची आहे। मी ही बिल्डिंग चालली अनाधिकृत, हिला 45 मीटर रोड दाखवून हिला परमिशन 12 माळ्याचं। हा, ही ह्या बिल्डिंग साठी अतिक्रमण काढायचं चाललंय, बाकी काही नाही। आणि ही इमारत पाडायला ना कुणी सांगितली? महापालिकेची मालकी आहे का ही? रेल्वेची जागा आहे ना, रेल्वेचा 7 आहे, बरोबर आहे? त्यांची जागा आहे का ही? लायसन्स सगळी कॅन्सल केली। बघा तुमचा बाकीचा विषय ना, पण ते हेरिटेज होतं ना, जुनी इमारत आहे ना ती, 50 वर्ष 100 वर्ष शेकडो वर्षापूर्वीची आहे ती। सांगलीचा जो अभिमान होता, वास्तव अस्तित्व होतं, ते कसं काय पाडलं तुम्ही? मला उत्तर पाहिजे आयुक्त साहेब, ते कसं ठीक आहे काय? अहो ठीक आहे काय ना? बडी इमारत नाही, वर्ण छत खराब होतं, ती दगड कुणाच्या बापाला हलणार नाही, ती अशी दगड आहेत। इंग्रजांच्या काळामधली ती बांधकाम आहे, ते इंग्रजांच्या काळातलं बांधकाम आहे, त्याला काही झालं नव्हतं। आणि तुम्हाला कुणी सांगितलं पाडायला? ती काय धोका कोण राहत होतं का तिथं? तुम्हाला कुणी सांगितलं पाडायला? हो रेल्वे, तो त्यांचा प्रश्न आहे मॅडम, तो त्यांचा प्रश्न आहे। त्यांनी आता मोजणी केल्या, मी काय पाडलं? रेल्वेची जागा का पाडली? हो हो, रेल्वेची काय जागा पाडली? हात लावणार आयुक्त साहेब, अंगाला हात लावायचा सांगते मी, अंगाला हात लावायचा नाही, प्रेमानं सांगायचं, दादागिरी करायची नाही। आम्ही मूळची दादा आहे, दादा आहे, हात नाही लावायचा, हा प्रेमानं बोलायचं। आम्ही प्रश्न विचारला ना तुम्हाला, प्रश्न विचार, बाकी अतिक्रमण काढताय तुम्हाला आमच्या विरोधात समर्थन करतोय आम्ही, पण ही हेरिटेज बिल्डिंग होती, रेल्वेची शेकडो वर्षाची बिल्डिंग आहे, सांगलीचं अस्तित्व आहे, इथं तिकीट काउंटर होतं, तो कसं काय पाडलं तुम्ही? कुणाला विचारून पाडलं? संपलं तुमचं? काय संपलं? बोला की, बोला बोला। अहो ती इमारत का पाडली? ती सांगली
आज विश्रामबाग परिसरातील जे काही अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण होते त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. इथे मोठ्या प्रमाणात आणि बरेच दिवसापासून नशाखोरीचा अड्डा तयार झाला होता आणि इथे जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर आम्ही कारवाई सुरू ठेवणार आहोत. जे काही असा इन्सिडेंट होत आहे ज्या ठिकाणी प्रायव्हेट इमारतीमध्ये नशाखोरीचा अड्डा आहे तिथे रितसर त्यांच्याबद्दल पोलिसांना कंप्लेंट करावं लागेल. पोलीस त्याच्यावर ऍक्शन घेतील. महापालिकेच्या तर्फे अशा ठिकाणी कारवाई इथून पुढे चालू असणार. सर, हे अतिक्रमण करत असताना रेल्वे प्रशासनाची इमारतीच्या बाबतीत प्रशासनाने तुमच्यात समन्वय साधला होता का? आता ती तुम्ही बिल्डिंग पाडली आहे महापालिकेकडून, त्याच्यावर काय उत्तर आहे? कारवाई करण्यात आलेली आहे ते पूर्णपणे लिगली करेक्ट कारवाई. धन्यवाद. तिथे पण आता आम्ही नोटीस देणार आहोत. तिथे पण आपण स्टेशनचं काय म्हणतोय? होय, स्टेशन काय बाबा हे स्वप्न जिसको समजाता हिरो वही निकला लुटेरा अशी या आयुक्ताची गत झाली. रेल्वेची जागा आहे, रेल्वेच्या नावावर सातबारा आहे. इथं कुठल्याही प्रकारची नशेखोरी नाही. मी स्वतः निमंत्रक आहे कुठेमुक्त नशामुक्तीचा. इथं कुठल्याही पद्धतीचा काही गैरकारभार नव्हता. केवळ विकासकांना, या बिल्डर लोकांना मदत करायसाठी ही जागा तोडायचं काम चाललंय. यांनी ती हेरिटेज बिल्डिंग जी 100-200 वर्षापूर्वीची इथं रेल्वेचं तिकीट काउंटर होतं, इमारत होती आणि सुव्यवस्थित होती. बाजूनी दगडी बांधकाम होतं, अजिबात ती खराब नव्हती. वरती काही पत्रा कौलं तोडी तुटली होती, पण ती जाणीवपूर्वक ह्या लोकांनी केली की ही जागा यांना ताब्यात घ्यायची आहे. रेल्वेची जागा महापालिकेला ताब्यात घ्यायची आहे म्हणून हे षडयंत्र केलंय ह्या आयुक्तांनी. ह्या आयुक्ताला आम्ही सांगलीकरांनी हिरो मांडला होता, पण हा दरोडेखोर आहे हे या ठिकाणी आज कळलं आम्हाला. आता या आयुक्ताला किती दिवस इथं सांगलीत राहतोय बघतो आम्ही. दरोडेखोर आहे, दरोडेखोर.